सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 12 मे 2025. पावर्ड बाय ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या घरासमोर प्रहार संघटनेचे उद्या रक्तदान आंदोलन. शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव व दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन या मागण्यांसाठी मंगळवार दिनांक 13 मे रोजी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानासमोर रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच कराड येथे विभागीय कार्यकर्त्यांचा मेळावा व संताजी धनाजी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज माळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सातारा नंदन मार्गावर सालपे गावाच्या हद्दीत देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात. 3 ठार 8 जखमी. सातारा लोणंद रोडवर सालपे गावाजवळ मिनी ट्रॅव्हल्स व ट्रकचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार झाले तर 8 जण जखमी झाले. हा अपघात रविवारी रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास घडला. इचलकरंजी येथील प्रवासी भाविक मिनी ट्रॅव्हल्समधून उज्जैन येथील देवदर्शनास निघाले असताना भीषण अपघात होऊन काळाने त्यांच्यावर घाला घातला. या अपघातात ट्रॅव्हल्स चालक आणि एक महिला जागीच ठार झाले तर एक अन्य महिला गंभीर जखमी झाली. तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. फलोत्पादन अभियानांतर्गत अनुदानासाठी अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत 2025-26 या वर्षात क्षेत्रविस्तार कार्यक्रमांतर्गत फळे, फुले, मसाला पीक लागवड, आंबा, चिक्कू व मोसंबी, पेरू, आवळा या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनर्जीवन व अळंबी उत्पादन प्रकल्प या घटकांकरता अनुदान देण्यात येते. या पिकांचे उत्पादन वाढवणे तसेच जुन्या फळबागांचे उत्पादन वाढवणे या दृष्टीने हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की विदेशी फळे, फुले, मसाला लागवड तसेच आंबा, चिक्कू, संत्रा व मोसंबी, लिंबू, पेरू, आवळा या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी यांनी केले आहे. दिव्यांग बांधवांचे 5व्या दिवशीही साताऱ्यात आंदोलन सुरू. आपल्या काही मागण्यांसाठी साताऱ्यात दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या कार्यालयाबाहेर दिव्यांग संघटनांनी सामूहिकरित्या सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन 5व्या दिवशीही सुरू होते. दिव्यांग बांधवांनी केलेल्या या आंदोलनाकडे मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. आमच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्यात प्रशासन जबाबदार राहील असा इशारा आंदोलनकर्त्या दिव्यांग बांधवांनी दिला आहे. अस्थिव्यंग मुलांच्या निवासी शाळेचे थकीत अनुदान द्यावे. झेडपी शाळांसाठी नवीन खोल्याबाबतचा प्रस्ताव द्यावा. याश्नी नागराजन. सातारा जिल्हा परिषद ठराव समितीच्या सभेत दहिवडीतील अस्थिव्यंग मुलांच्या निवासी शाळेचे थकीत वेतनदार अनुदान वितरण तसेच सातारा जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासह विविध विषयांवरही चर्चा करण्यात आली. सातारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली ठराव समितीची सभा झाली. साताऱ्यात आजपासून आर्ट फ्युजन फेस्टिवल. विविध कला कार्यक्रमांची रसिकांना मेजवानी. सातारकर रसिकांना दरवर्षी प्रतीक्षित असलेला आर्ट फ्युजन फेस्टिवल 2025 यावर्षी 12 ते 17 मे या काळात शाहू कला मंदिर येथे रंगणार आहे. या काळात रसिकांना नाट्य, चित्र, संगीत, शिल्प, नृत्य आणि साहित्य या सर्व कलांवर आधारित कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे. रेल्वे स्टेशनला बस नसल्याने प्रवाशांचे हाल. एसटी महामंडळाचे दुर्लक्ष. नागरिकांमधून संताप व्यक्त. सातारा रेल्वे स्थानकातून सातारा शहराकडे येणारी एसटी बस नसल्याने प्रवाशांना गैरसमोरीला सामोरं जावं लागत आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून ही एसटी बस बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांना जादा भाडे देऊन साताऱ्यात यावे लागत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळेच बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. सातारा शहरापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर माहुली रेल्वे स्टेशन आहे. गेल्या काही महिन्यांपासून एसटी बसचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावं लागत आहे. सातारा आगारातून पहाटेच्या वेळी एसटी बस रेल्वे स्थानकात येत होती. मात्र गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून ही एसटी बंद झाली आहे. रात्री 2:30 वाजता हुबळी, पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी महालक्ष्मी, पहाटे 4 वाजता पांडिचेरी दादर चालुक्य एक्सप्रेस, पहाटे 4 वाजता सह्याद्री या व इतर लांब पल्ल्याच्या अन्य रेल्वे सातारा रेल्वे स्थानकात थांबत असतात. त्यामुळे साताऱ्यात पहाटे उतरणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात संख्या असते. मात्र त्यांना साताऱ्याकडे येण्यासाठी बसच नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एसटी महामंडळाने पहाटेच्या वेळी बस सोडल्यास प्रवाशांना सोय होऊन महामंडळाला महसुली मिळेल. एसटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सातारा ते माहुली रेल्वे स्टेशनला दिवसा व पहाटेच्या वेळी बसेस सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांच्याकडून होत आहे. माहुली रेल्वे स्टेशनवरून साताऱ्यात येण्यासाठी बस वेळेत नसल्याने अनेक प्रवासी चालत माहुली फाट्यावर येऊन तेथून अन्य वाहने साताऱ्यात येत असतात. तर काही प्रवासी रिक्षांची पर्याय शोधतात. मात्र हे रिक्षाचालक मनमानीपणे भाड्या करत असतात. अनेकदा जादा भाड्यावरून प्रवाशी व रिक्षाचालकांमध्ये वादावादीचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या रिक्षाचालकांची रेल्वे प्रशासन, पोलीस व आरटीओ कार्यालयाने बैठक घेऊन किती भाडे घ्यावयाची याबाबत सूचना देण्याची गरज आहे. वृद्ध वकिलाच्या घरातून सुमारे 7.5 लाखांचे दागिने लंपास. वृद्ध वकिलाच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 7.5 लाखांचे दागिने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी. दिनांक 9 ते 10 मे दरम्यान ॲडव्होकेट भीमराव बाबूराव फडतरे
राहणार मीनाक्षी हॉस्पिटलच्या पाठीमागे कृष्णनगर रस्ता सातारा या वृद्ध वकिलाच्या राहत्या घराचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सुमारे 7.5 लाख रुपयांची किमती सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे। याबाबतची फिर्याद त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। संगमनगर सातारा येथील एकाच्या मोबाईल चोरी प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा। मोबाईल चोरी प्रकरणी 2 जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 8 ते 9 दरम्यान संगमनगर सातारा येथील गणपती मंदिरातून शंकर द्वीपमध्ये राहणार खटाव जिल्हा सातारा यांचा विवो कंपनीचा मोबाईल चोरी केल्याप्रकरणी रोहित दशरथ गोसावी राहणार दुधारी तालुका पोलीस जिल्हा सांगली आणि सचिन रवी गोसावी राहणार सैदापूर सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाटण तालुक्याच्या पश्चिम भागाला अवकाळी पावसाने झोडपले। पाटण शहरासह मल्हारपेठ नवरस्ता कोयनानगर तारळे व मोरगिरी परिसराला रविवारी सायंकाळी वादळी वारा विजांच्या कडकडासह जोरदार पडलेल्या पावसाने झोडपले। या पावसामुळे आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले। रात्री उशिरापर्यंत पाटणसह परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।